मन मोठं करून जर त्यांनी मला सांगितलं असं की चुकून मी तुमचं नाव घेतलं तर मी काय लपवलं पाहिजे? आदरणीय पंकजाताईंनी माझं नाव घेतलं की आताचे असणारे माझ्या विरोधातले उभा राहिलेले निवडून आलेले खासदार त्यांचा सुद्धा त्याच्या संबंध आहे असं जर कुठं दिसलं, पण मी विनम्रपणे असं सांगेल की त्यांची ही जी बाईट झाली ती खूप दिवसापूर्वी झाली, पण ती आज व्हायरल कोण करते का करते मला माहित नाही. ज्या क्षणाला त्यांची बाईट झाली त्याच्या एक अर्ध्या तासानं असेल मला त्यांचा फोन आलेला, निवडणुकीच्या नंतरचा तो पहिला फोन, आणि त्या फोनमध्ये त्यांनी सांगितलं मला की बाप्पा मी तुमचं नाव घेतलं चुकून, तुम्ही त्यावेळेस नव्हतात पण माझी चूक झाली, तुम्हाला जर कोणी विचारलं तर तुम्ही स्पष्टपणे सांगा. म्हणून मी आज त्याचा स्पष्ट खुलासा करतो की ते मी तुमचं नाव घेतलं, तुम्ही त्यावेळेस पदावर नव्हतात. ठीक आहे, आता त्यांनी घेतलं, आता चुकून घेतलं म्हणलं तर मग मी त्यांना आपण पण काय म्हणजे एवढ्या मन मोठं करून जर त्यांनी मला सांगितलं असं की चुकून मी तुमचं नाव घेतलं तर मी काय लपवलं पाहिजे? माझी चर्चा झाली तर खुलेआमच म्हणणार, मला फोन आलता डायरेक्ट माझ्या फोनवर आलाय, त्याच्यामुळे मी चुकून बोलायचं काय करणार, तेवढा मला फोन आला.